चंद्रपुर में उद्योगों और कोयले कल कारखानों की भरमार है, जिसने शहर को प्रदूषित शहरों की सूची में डाल दिया है। शहर के प्रदूषण की रोकथाम या कम करने के मकसद से कई संगठन आगे आए, लेकिन उनकी तमाम तरह की कोशिशें नाकाम रही और समस्या जो की तो बनी रही। प्रदूषण की गुत्थी को कुछ हद तक सुलझाने के मकसद से आखिरकार जिला पुलिस अधीक्षक संदीप दीवान और जिला प्रशासन ने एक तरकीब निकाली। वो यह कि महीने के हर दूसरे सोमवार को नो व्हीकल डे मनाया जाएगा। इस उपक्रम को जगह जगह काफी प्रोत्साहन मिल रहा है। आज 11 जनवरी को नो व्हीकल डे के दूसरे सोमवार पर शहर में पुलिस और जिला प्रशासन के आला अधिकारियों ने प्रदूषण के प्रति जन जागृति करने साइकिल रैली निकाली, जिसमें जिला पुलिस अधीक्षक संदीप दीवान, जिलाधिकारी डॉक्टर दीपक मैसेकर समेत पुलिस के आला अफसर, विविध संगठन, कर्मचारी और विद्यार्थी बड़ी तादाद में शामिल थे। चांदा क्लब मैदान से प्रियदर्शनी चौक तक साइकिल रैली निकाली गई। चल बाइट ब्रेक भी अच्छे लगते हैं। हाँ, फुर्सत हो जाते नाही। आज आपण प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी नो व्हीकल डे व्हायचा ठरवला आहे। आज आपण हा दुसरा नो व्हीकल डे पाळतो। साधारणतः 3 वेळेस जर काही रिपिटेशन झालं तर ही प्रथा तुटत नाही असं म्हणतात। व्हेरी पर्टिक्युलर की हा कंटिन्यू राहायला पाहिजे आणि या पद्धतीनेच आता गावामध्ये ट्रॅफिकच्या समस्या होऊ नये म्हणून आपण रूट यावेळेस बदलला आहे। पूर्वी आपण जटपुरा गेटकडनं आलो होतो, त्यावेळेस जटपुरा गेटकडनं न जाता इकडून आपण आपल्या प्रियदर्शनीपर्यंत जात आहोत आणि तिथे आज आपण सायकलच्या बाबतीत विशेष व्याख्यान ठेवलेलं आहे। या शहरातल्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि सर्व नागरिकांनी सायकलचा वापर करावा अशी माझी कळकळीची आधी सुट्टीवरच येतात। नो व्हीकल डेचा आज दुसरा महिना आहे आणि दुसऱ्या महिन्याचा दुसरा सोमवार आहे अँड आय एम रिअली हॅपी की मागच्या पहिल्या सोमवारपेक्षा म्हणजे आपला पहिला जो प्रयत्न होता त्याच्यापेक्षा यावेळी खूप कोऑर्डिनेटेड एफर्ट्स आहेत। तुम्हाला ट्रॅफिक खूप कमी दिसत आहे रस्त्यावरती। सर्व शाळा कॉलेजेस यांचा ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन आहे। एक सायकलिस्ट नागपूरवरून आलेले आहेत अवेअरनेससाठी। त्यांचं आता लेक्चर यानंतर आपण सगळे प्रियदर्शनी हॉलला एकत्र जमायचं आहे, तिथं त्यांचं एक लेक्चर होईल सायकलिंगवरती। त्याचप्रमाणे आता हे प्रत्येक सोमवारी, प्रत्येक महिन्याच्या सोमवारी याच्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी अपेक्षा आहे आणि मूळ याचा हेतू पर्यावरण सुधारणे, चंद्रपूरचं जे प्रदूषण आहे ते कमी करणं आहे। त्याच्यामुळे सायकलिंगसोबत अजून काही प्रयत्न, जसं आता चायनीज मांजे आपण एकदम बॅन करतो आहे त्याच्यावरती कारवाई सुरू करणार आहे। प्लास्टिक बंदी, जे बॅन प्लास्टिक आहे बॅग्स, त्याच्याविषयी आपण ड्राईव्ह सुरू करणार आहे। तर ओव्हरऑल चंद्रपूरमध्ये प्रदूषणाविषयी अवेअरनेस जास्तीत जास्त व्हावा याच्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न राहणार आहेत। थँक्यू। निकले यहाँ से प्रदूषण को हटाना है, साइकिल को चलाना है। चालवत राहा, पुन्हा मोठी न्यूज व्हायची। सायकल को चलाना है, सायकल चालवा। उभं राहून त्यांना श्रद्धांजली मौन धारण करूया। प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागार में रैली विसर्जित हुई और वहां पर नो व्हीकल डे पर जन जागृति कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस दौरान जिला पुलिस अधीक्षक संदीप दीवान, जिलाधिकारी डॉक्टर दीपक मैसेकर, मनपा आयुक्त सुधीर शंबरकर, पुलिस उप अधीक्षक जयचंद्र कोथे, नागपुर के अनिरुद्ध रईच, उपविभागीय अधिकारी प्रहलाद गिरी, मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, अपर पुलिस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत आदि की उपस्थिति थी।
उपस्थितों के हाथों दीप प्रज्वलन से कार्यक्रम की शुरुआत हुई। उपस्थितों ने वाहन विरहित दिन पर लोगों पे मार्गदर्शन किया और हर प्रकार से प्रदूषण की संभव कोशिश करने की बात कही। नो व्हीकल डे कार्यक्रम में बड़ी तादाद में लोगों की उपस्थिति थी। कार्यक्रम का प्रास्ताविक उप विभागीय पुलिस अधिकारी प्रहलाद गिरी ने और संचालन डॉक्टर मंगेश कुलवाड़े ने किया। आणि ज्यामध्ये आपण अनेक संघटनांनी भाग घेऊन, प्रशासनाने भाग घेऊन आपण मागील 14 डिसेंबरला नो व्हीकल्स डे साजरा केलेला आहे। त्यामध्ये आपल्याला एक सुरुवात असल्यामुळे यश मिळालं, परंतु त्याचं प्रमाण जवळजवळ 10% होतं। या वेळेला हा आपला दुसरा प्रयोग आहे। आपल्या शहरामध्ये पोल्युशनचं जे प्रमाण वाढलेलं आहे ते प्रमाण कमी करण्याकरता आपला खालीचा वाटा असावा। प्रशासनाने ते सुरुवात करावी, NGOने ती सुरुवात करावी, पोलीस मित्रांनी ते सुरुवात करावी आणि जनतेचा सहभाग ठेवून हा प्रयोग आपण साजरा करावा आणि जेणेकरून या शहरातील पोल्युशन कमी होईल। आता SDPOने सांगितलं की पहिल्या महिन्यात प्रतिसाद, पण मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की त्या दिवशी 10 जरी सायकल रस्त्यावर आल्या तरी आय विल बी मोर दॅन हॅपी। तर कुठलाही नवीन उपक्रम, चांगला उपक्रम सुरू केला की त्याला वेळ हा लागतो आणि त्याच्यामागे खूप वेळा चर्चा अशी झाली होती की आपण एन्फोर्स करूया, किंवा काही आमच्या पत्रकार मित्रांनी विचारलं की जो त्या दिवशी वाहन चालवेल त्याला काय करणार तुम्ही। तर बऱ्याच वेळा असं होतं की एखादी गोष्ट आपण एन्फोर्स करू, बलाचा वापर करून, कायद्याचा वापर करून जेव्हा आपण एखादी गोष्ट अंमलबजावणी करायला जातो ते सुरुवातीला त्याचं यश कदाचित मोठं दिसेल, पण जोपर्यंत लोक कन्व्हिन्स होत नाहीत, लोक समजून घेत नाहीत आणि लोकांना कळत नाही आपल्यासाठी आहे, तोपर्यंत प्रत्येक वेळा जसं सिग्नलचं महत्व लोकांना नाही कळालं तर ट्रॅफिकवाला नसेल तर सिग्नल तोडणार अशी जी परिस्थिती होते तशी परिस्थिती या उपक्रमाची होऊ द्यायची नव्हती। म्हणून मी म्हणलं की विल गो स्लो, आपण हळू जाऊ, थोडी प्रगती होऊ द्या, फक्त आपल्याला कुठंही हे जबरदस्तीनं कायद्याची भीती दाखवून अंमलबजावणी करण्याचा उपक्रम ठेवायचा नाही। हा चंद्रपूरकरांचा उपक्रम असला पाहिजे। हा संकल्पना आता डॉक्टरनी सांगितलं गुलवाडीनी की नो व्हीकल डे आज आता दुसऱ्यांदा यशस्वी करून दाखवला आहे। हा असा अजून चालूच राहिला 3 किंवा 4 वेळेस झाल्यानंतर हा थोडा आपल्याला त्याच्या फारसं कष्ट घ्यावे लागणार नाही याची मला खात्री आहे। माझी आपणा सर्वांना विनंती आहे की अधिकारी येतात, जातात आणि आज असू उद्या इथं कदाचित नसू, पण या परंपरा चालल्या पाहिजे, या शहरामध्ये चालल्या पाहिजे। मी आता जेव्हा आलो तेव्हा मी बोलत होतो, नांदेडला महापालिका आयुक्त म्हणून 4 वर्ष असताना तिथं नॉन मोटराइज व्हेकल लेनचा एक वेगळा संकल्प आपण मांडला, सायकलिंगचा संकल्प मांडला। मी आता त्या अनिता अरोराजी बोलत होतो, IIT दिल्लीची ग्रॅज्युएट आहे, शी इज टोटली कमिटेड टू सायकलिंग आणि नांदेडला आमच्याबरोबर त्यांनी पार्टनरशिप केली होती, स्वित्झर्लंड आणि आम्ही त्यांच्याबरोबर पार्टनरशिप केली होती। 1-2 वर्ष ते चालवलं होते आपण, पण दुर्दैवाने इथून मी मूव आउट झाल्यानंतर छोटासा ग्रुप सोडला तर बाकीच्यांची मात्र तेवढी तिला साथ राहिली नाही। इथेही चोपडी जे आहेत ते चालवतात, गुलवाडे जे आहेत त्यांचा काही ग्रुप चालवतो, पण इट शुड बिकम अ वे ऑफ लाईफ रादर दॅन समबडी एन्फोर्सिंग इट, समबडी टेलिंग यू टू डू इट। तो वे ऑफ लाईफ व्हायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं आणि त्या पद्धतीने आपण सर्वांनी याच्यात झोकून घेतलं पाहिजे। विद्यार्थी मित्र इथं आहेत, फिजिकल ऍक्टिव्हिटीची गरज, ओबेसिटी किंवा लठ्ठपणाच्या बाबतीत आपण वय झाल्यानंतर त्याच्या बाबतीत चर्चा करत होतो, पण आजकाल विद्यार्थ्यांमध्ये 30% विद्यार्थी लठ्ठ आढळून येतात। ही सगळी परिस्थिती किंवा शारीरिक दगदगच नाही, शारीरिक व्यायाम नाही, याच्यामुळे मग हे सगळे प्रश्न निर्माण होतात। Please, okay, and be proud to be a monkey. Like bicycle के बारे में जब हम बात करते हैं, and obviously you know I am a bicyclist and I am not a racer. I am a bicyclist. I use the bicycle as a way of life. अपने छोटे मोटे काम जो है बैंक जाना और particularly city like Nagpur is 25 kilometers cross section. 25 kilometers cross section you can any day do on a bicycle, and Chandrapur at least I think is 1/3 of Nagpur.
Okay, and in a city like Chandrapur, it is eminently possible to use the bicycle for your day-to-day activities. Now there are two ways of looking at it. One way is, the thought. Like I always say, bicycle is a thought. It is not about money. Like say, for example, if you're going to a mall, okay, you want to buy soap, and there is a one-on-one free scheme on a toothbrush. Okay, will you buy a toothbrush or will you buy a soap? Now you need a soap, right? So you need a bicycle. So you are not going to buy anything else. A lot of people talk to me about, why should I buy a good bicycle, international bicycle, instead of that, I'll go for a motorcycle. But do you need a motorcycle? Do you need a bicycle? So you have to look for what you need in life, okay? You have to set your priorities right. हमें चाहिए क्या है, हमें बहुत लोगों को पता नहीं होता है. हम लोग, मॉब साइकोलॉजी में उसने ले लिया, हम लोग ले लेते हैं. हमारी जरूरत है क्या वो? That is what we have to look for. Okay, that is why bicycle is a thought. Bicycle is not about money. That is what I think personally.